बुलेटिनची सुरुवात राज्यातल्या सगळ्यात मोठ्या बातमीनं ऑपरेशन टायगरची बातमी। खासदारांना रोखण्यासाठी आता उबाठाची सुद्धा खेळी पाहायला मिळते। उद्या दिल्लीमध्ये उबाठाच्या खासदारांची संसदीय पक्ष कार्यालयात बैठक होणार आहे। सर्व खासदारांना अनिवार्यपणे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। सर्व खासदारांना दिल्लीतल्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश जारी करण्यात आले। खासदार अनिल देसाईंकडून अधिकृत परिपत्रक आता जारी करण्यात आले। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, आता ठाकरे गटाच्या खासदारांना एक परिपत्रक जारी करून बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत। अनिवार्यपणे उपस्थित राहा असं म्हटलेलं आहे। नेमकं पत्रात काय काय म्हटलं? नक्कीच त्यांनी ठाकरे गटाकडून जे ते दुसरं अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं गेलंय। पहिलं म्हणजे काल जे ते अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष यांना पत्र लिहिलं होतं आणि त्यानंतर आता जे ते ठाकरेंच्या जे ते पक्षाकडून या जे फुटीर जे गट आहेत त्यांना कायद्याच्या काटात अडकवण्यासाठी जे ते संसदीय दलाची जी बैठक आहे त्या बैठकीला बोलवण्यात आलंय आणि या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी खासदारांना व्हीपही पाठवण्यात आलंय। या बैठकीत जर अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार असे जे ते सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे काल लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून जे ते अरविंद सावंत यांनी सांगितलं होतं, आमचं मत जे ते विचारात घ्या, फुटीर गटाला मान्यता देऊ नका। 2022ला एकनाथ शिंदेनी बंडगिरी केली होती तेव्हाही असाच व्हीप बजावला गेला होता। या सगळ्या गोष्टीची आता पुनरावृत्ती जे ते खासदारांच्या बाबतीत केली जाण्याची शक्यता आहे आणि ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्याकडून एक व्हीप आहे तो मेलद्वारे पाठवण्यात आले आणि ही बैठक आहे ती उद्या सकाळी 11 वाजता संसदीय भवनातील संसद पक्ष कार्यालयात होणार आहे। ठाकरेंकडून व्हीप जारी केल्यानंतर काही न्यायालयीन कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो का? नक्कीच कल्याणी, कायदेशीर जे तो न्याय म्हणजे कायदेशीर जे पेच तो निर्माण होऊ शकतो। म्हणूनच ठाकरे गटाकडून जे ते अत्यंत महत्त्वाचं हे पाऊल जे ते उचललं जात आहे। कारण जे खासदार आहेत ते एक वेगळा गट स्थापन करून जे ते शिंदेच्या पक्षात विलीन होणार आहेत। त्यामुळे त्यांना जे ते अशा पद्धतीने व्हीप बजावला जाणं असं जे ते कायदेशीर सांगितलं गेलं त्यासाठी जे ते ठाकरेंच्या पक्षाकडून असा जो कायदेशीर सल्ला घेतला आणि एक बैठक बोलवण्यात आली आहे आणि या बैठकीला जे ते सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आलाय। 2022लाही जे ते एकनाथ शिंदेनी जेव्हा बंडखोरी केली होती तेव्हाही असाच व्हीप बजावण्यात आला होता आणि त्यामध्ये जे ते ही दुसरी गोष्ट आहे ती पुनरावृत्ती या खासदारांच्या बाबतीत केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर हे खासदार बैठकीला उपस्थित राहिले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते। महेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आता उबाठा गटाकडून खासदारांसाठी व्हीप जारी करण्यात आलेला आहे। उद्या सकाळी 11 वाजता संसदीय दलाची बैठक उबाठाकडून बोलावण्यात आलेली आहे। सगळ्या खासदारांना बैठकीला उपस्थित राहणं अनिवार्य आहे। मात्र जर खासदार या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते। सध्या उबाठाची ही एक खेळी पाहायला मिळते। उद्या दिल्लीमध्ये उबाठाच्या खासदारांची बैठक बोलावण्यात आली। सगळ्या खासदारांसाठी आता व्हीप जारी करण्यात आला।